हॅलो. तर बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, इफ टॅन a/2 इक्वल्स टू 1/√3. ठीक आहे, म्हणजे जो टॅनचा जो अँगल दिलेला आहे तो a/2 दिलेला आहे. ठीक आहे, आणि a/2 किती दिलेला आहे? 1/√3. मग आता आपल्याला काय करावं लागेल? a/2 फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, तर बघा आपण जर असं एक राईट अँगल ट्रायंगल काढला, एक राईट अँगल ट्रायंगल काढू. ह्याच्यामध्ये हा जो अँगल आहे, हा अँगल किती आहे? a/2a. ठीक आहे, आणि त्याचं काय सांगितलं आहे? टॅनचं काय दिलेलं आहे? मग टॅन काय राहतो बघा, सोल्युशन टॅन a/2 इक्वल्स टू 1/√3 दिलेलं आहे. ठीक आहे, आता टॅन टॅन काय राहतं? टॅन थिटा इक्वल्स टू फ्रंट साईड. आता याच्या समोरची साईड कुठली आहे? ही आहे, म्हणजे ही साईड किती आहे? 1 आहे, आणि ही किती आहे? √3. म्हणजे काय येणार? सपोज ABC, म्हणजे AB/BC. ठीक आहे, तर मग इथं AB किती दिलेलं आहे? 1 दिलेलं आहे, आणि BC किती दिलेलं आहे? √3. मग आता AC काढायसाठी काय करावं लागेल? मग AC काढायसाठी एक तर तुम्ही इथं पायथागोरसचं प्रमेय यूज करू शकता. मग पायथागोरसचं प्रमेय जर यूज केलं तर AC² इक्वल्स टू AB² प्लस BC². मग AB² किती आहे? 1² प्लस √3². मग 1 प्लस 3 म्हणजे इक्वल्स टू किती येणार? 4. मग ACचा स्क्वेअर इक्वल्स टू जर 4 असेल तर AC इक्वल्स टू किती येणार आहे? 2 येणार आहे, म्हणजे ही साईड किती आली? 2. मग आता आपल्याला काय विचारलं आहे? कॉस a/2. a/2 किती येणार आहे? आता ॲडजस्टंट साईड आपण हायपोटेनियस. ठीक आहे, मग बघा आता जर कॉस a/2 √3/2 जर असेल तर a/2 किती राहणार आहे? मग बघा a/2, आता याचा अर्थ a/2 इक्वल्स टू किती येणार आहे? 45 डिग्री येणार आहे. किती येणार आहे? सॉरी, 30 डिग्री येणार आहे. किती येणार आहे? 30 डिग्री. 30 डिग्री. ठीक आहे, मग 30 डिग्री का बरं? बघा आता कॉस a/2 इक्वल्स टू कॉस 30 डिग्री जे कॉस 30 डिग्री किती येतं? √3/2 येतं. म्हणजे याचा अर्थ काय झालं? a/2 काय आहे? 30. मग a इक्वल्स टू किती येणार आहे? a इक्वल्स टू 60 येणार आहे. किती येणार आहे? 60 डिग्री. मग कॉस 60 डिग्री किती येईल? 1/2 येणार. किती येणार? 1/2. ठीक आहे, a जर 60 डिग्री असेल तर कॉस 60 किती येईल? 1/2 येणार. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे.